मस्त अशी मटकीची सुकी भाजी आपण बनवणार आहोत। भाजी एकदम बनवायला सोपी आहे आणि पटकन देखील होते आणि या पद्धतीने केलेली भाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल। त्यामुळे कडधान्य आपण अशी भिजवून ठेवली आणि त्याला छान मोड आणले तर त्याची सुकी भाजी किंवा उसळ असं देखील आपण बनवू शकतो, जे आवडीने सगळेच जण खातील। आणि प्रत्येक घरातला कॉमन क्वेश्चन जो आहे भाजी काय बनवायची हा थोड्याफार अंशी तरी सुटला जाईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही बनवलेली सुकी भाजी आपण टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकतो, चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा वरम भाताबरोबर ॲज अ साईड डिश म्हणून देखील आपण ही खाऊ शकतो। तर सोप्यात सोप्या पद्धतीने पटकन होणारी मटकीची सुकी भाजी बनवायला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मटकीची सुकी भाजी आपण बनवणार आहोत, तर त्यासाठी मटकी मी इथे भिजवून तिला मोड आणून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मटकीला मस्त असे मोड देखील आलेले आहे। भाजी बनवण्यासाठी मी इथे पॅन गरम करून घेतलेली आहे। त्यानंतर त्यात 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी। जिरं आणि मोहरीला चांगली फोडणी बसायला हवी, जेणेकरून त्याचा कच्चेपणा जो आहे खाताना आपल्याला जाणवणार नाही। इथे हे छान फुललेले आहे, तर इथं आपण हा 1 चमचा बारीक कापून घेतलेला लसूण टाकणार आहोत। लसूण ठेचून टाकायचं असेल तर तो देखील तुम्ही टाकू शकता। इथे हे चांगली याला फोडणी बसली की आपण याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकणार आहोत। साधारणतः मीडियम साईजचा एक कांदा मी इथे घेतलेला आहे। कांदा तेलावर थोडासा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर 4 ते 5 ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे, ती देखील यात परतून घेतलेली आहे। कांदा आपल्याला इथे तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे। कांद्यामध्ये एक सॉफ्टनेस दिसायला हवा। टोमॅटो वगैरे नंतर टाकल्याच्या नंतर कांदा परतला जाणार नाही, त्याच्यामुळे तेलावरच इथे छान परतून घेतल्याच्या नंतर आपण इथे कापून घेतलेले टोमॅटो ॲड केलेले आहेत। एक मीडियम साईजचा टोमॅटो मी इथे कापून टाकलेला आहे। टोमॅटो मिक्स करून घेतल्याच्या नंतर इथे टाकणार आहोत चवीपुरतं मीठ, त्यानंतर पाव चमचा हळद, त्यानंतर टाकत आहे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाल्यामुळे मटकीची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते। आणि 2 चिमूट हिंग टाकणार आहोत। हे सगळं साहित्य तेलामध्ये मिक्स करून घेऊया। सुके मसाले देखील कांदा टोमॅटो बरोबर तेलामध्ये छान परतले गेले तर भाजीची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते। तर हे छान आपण असं मिक्स करून घेऊया। 1-2 मिनिट आपण हे परतून घेऊया। तेलावर हे सगळं परतून घेतल्यामुळे टोमॅटो देखील इथे मऊ झालेले आहेत, पाहू शकता। तर इथे आता आपण ॲड करणार आहोत धुवून घेतलेली मटकी। छान असे मोड या मटकीला आलेले आहे। तर ह्या सगळ्या मसाल्यांमध्ये आपण ही मटकी जी आहे ती मिक्स करून घेऊया। मटकी व्यवस्थित भिजवली आणि ती मोड आणण्यासाठी व्यवस्थित ठेवली तर तिला खूप छान मोड येतात। इथे पाहू शकता ह्या मटकीला इतकी छान असे मस्त मोड आलेले आहेत। मटकी सगळ्या मसाल्यांबरोबर आपण परतून घेतलेली आहे। इथे कलर देखील मटकीला खूप छान आलेला आहे। तर त्यानंतर आपण शिजण्यासाठी इथं अर्धा कप मटकीमध्ये पाणी टाकत आहोत। त्याचबरोबर एक मटकीमध्ये खाताना थोडंसं काहीतरी वेगळेपणा असायला हवा, म्हणून मी इथं 1 चमचा भाजलेले शेंगदाण्याचे तुकडे टाकत आहेत। ऑप्शनल आहेत, आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, बट खाताना हे जे शेंगदाणे आहेत खूप छान लागतात। त्याचबरोबर टाकणार आहोत 2 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट। हे मिक्स न करता आपण 7 ते 8 मिनिटासाठी झाकण ठेवून मंद गॅसवर हे शिजवून घेतलेलं आहे। मस्त अशी वाफ आलेली आहे, इथे पाहू शकता। 7 ते 8 मिनिट शिजवल्याच्या नंतर मटकी जी आहे इथे व्यवस्थित शिजलेली आहे। तर त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत हिरवीगार कापून घेतलेली कोथिंबीर। तर हे सगळं मिक्स करून घेऊया। दिसायला तर मटकीची ही भाजी खूप छान दिसत आहे, वेगवेगळे कलर याच्यामध्ये दिसत आहेत। पाहूनच इथं तोंडाला पाणी सुटलेलं आहे। तर मटकी ही बनवायला सोपी आहे, पटकन होते। त्याचबरोबर आपण टिफिनमध्ये द्यायची असेल अशी सुकी भाजी तर ती खूप छान लागते। गरम गरम ही मटकीची सुकी भाजी खायला चपातीबरोबर, भाकरीबरोबर खूप छान लागते। मोड आलेली कडधान्य खाणे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे, त्यामुळे आठवड्यातनं कमीत कमी 2 ते 3 वेळा अशी मोड आलेली कडधान्य आपण खायला हवीत। त्यामुळे वेगवेगळी कडधान्य जे आहे आपण मोड आणून ठेवली आणि कधी भाजीला नसेल तर आपण पटकन त्यातलं कुठल्याही कडधान्याची सुकी भाजी किंवा रस्सा भाजी बनवू शकतो। मटकीची मी इथे सुकी भाजी बनवलेली आहे।
त्याचबरोबर रस्सा भाजीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा आय बटन प्रेस करूनही तुम्ही रेसिपी पाहू शकता. तर गरम गरम भाजी खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे. इथे पाहूनच खूप छान दिसत आहे. त्याच्यावर थोडीशी सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. मटकीच्या या पद्धतीने केलेली भाजी तुम्ही घरी नक्की करून पहा. मोठ्यांबरोबरच मुलं देखील नक्कीच आवडीने ही भाजी खातील. त्याच्यामुळे कडधान्य खायला जी टाळाटाळ होते ती नक्कीच होणार नाही. तर रेसिपी आवडली असेल तर न विसरता रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी किटी किचनला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.